अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणामध्ये पाणी साठा झपाट्याने घटताना दिसतोय। धरणामध्ये सध्या केवळ 10% उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक राहिला। एप्रिल महिन्यापर्यंत धरणामध्ये तब्बल 52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता। मात्र सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 5 टीएमसी पाण्याचं रोटेशन सुरू करण्यात आल्यामुळे या साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। सध्या मुळा धरणामध्ये 6.7 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा आहे। त्यापैकी केवळ 2.2 टीएमसी पाणी उपयुक्त स्वरूपामध्ये उपलब्ध आहे। यावर्षी उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये जवळपास 10 ते 15% घट झाल्याची माहिती मुळा धरणाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे। यावर्षी उपयुक्त पाणीसाठा मागील वर्षापेक्षा जवळपास 10 ते 15% कमी आहे। 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला शासनाने पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने आपण पाणीसाठा राखीव ठेवलेला आहे। जवळपास आपल्याला 1 टीएमसी पाणीसाठा लागणार आहे। त्याच्यामध्ये 490 एमसीएफटी इतकं पाणी आपण जिल्हाधिकारी आरक्षण म्हणजे आकस्मिक आरक्षण टँकरसाठी वगैरे ठेवलेलं आहे। आणि ज्या मुळा धरणावरती आणि कॅनलवरती 20 योजना आहे त्याच्यासाठी आपण 500 एमसीएफटी पाणी ठेवलेलं आहे। धरणामध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा हा 10%च आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करते की जे आमचे बिगर सिंचनाचे ग्राहक आहेत की त्यांनी जपून पाणी वापरावं।